नासिक जिले के कड़वन तालुका से एक बेहद संवेदनशील और चौंकाने वाला मामला सामने आया। यहां एक सरकारी आदिवासी आवासीय आश्रम स्कूल में पढ़ने वाली एक नाबालिग छात्र ने नवजात शिशु को जन्म दिया। घटना के सामने आने के बाद प्रशासन और शिक्षा विभाग में हड़कंप मच गया। पुलिस की प्रारंभिक जांच में सामने आया कि पीड़ित छात्र के साथ उसके एक ही रिश्तेदार ने नाबालिग लड़की से कथित रूप से यौन उत्पीड़न किया था, जिसके चलते वह गर्भवती हुई। छात्र के प्रसव के बाद पूरे मामले का खुलासा हुआ। घटना की जानकारी मिलते ही कड़वन पुलिस ने पॉक्सो कानून के तहत मामला दर्ज कर आरोपी नाबालिग को हिरासत में लिया। इसके बाद उसे बाल न्याय प्रक्रिया के तहत बाल सुधार गृह भेज दिया गया। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने पीड़ित की पहचान पूरी तरह गोपनीय रखी है। वहीं आदिवासी विकास विभाग ने भी मामले को गंभीरता से लेते हुए जांच शुरू कर दी है। फिलहाल पुलिस और संबंधित विभाग पूरे मामले के हर पहलू की जांच में जुटे हुए हैं। हाँ, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदारे, तालुका कड़वन, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधार गृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु सर, आपण जर बघितलं तर पीओ कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत। या चाचणीमध्ये ते निदर्शन